बोलू का? आज विधिमंडळामध्ये न्यायव्यवस्थेमध्ये सर्वात महत्त्वाचं आणि देशातलं सगळ्यात मोठं पद हे सरन्यायाधीश हे असतं आणि त्या पदावर विराजमान असणारे आपल्या महाराष्ट्राचे भूमिपुत्र गवई साहेब हे आज महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये विधिमंडळामध्ये आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येत आहे। संविधान आणण्याचं कारण एवढंच की हे सरकार जनसुरक्षा कायदा या आपल्या या महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे। जनसुरक्षा कायदा हा संविधानाच्या विरोधातला कायदा आहे। आपल्या सर्वांना जो मूलभूत हक्क आहे बोलण्याचा, जर सरकार कुठे कमी पडत असेल आपण एकत्रित येऊन आंदोलन करू शकतो, पण हा जनसुरक्षा कायदा त्याच मूलभूत हक्काच्या विरोधातला आहे, म्हणजे संविधानाच्या विरोधातला आहे। अधिवेशनामध्ये येत असताना कदाचित सरन्यायाधीश साहेबांना पास दिला जाणार नाही, पण चुकून जर त्यांच्या नावाचा पास त्यांच्या हातामध्ये आला आणि त्या पासवरचा अशोक स्तंभ जो अतिशय म्हणजे संविधानाला एक प्रतीक असतो, तो अशोक स्तंभ जर तिथून गायब झालेला त्यांनी बघितला तर नक्कीच अधिवेशनामध्ये आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करत असताना सरकारचे कान ओढल्याशिवाय ते राहणार नाहीत। त्यामुळे मी गवई साहेबांना विनंती करतो, तुम्ही या पवित्र भूमीमध्ये येत आहात, या पवित्र भूमीचे तुम्ही भूमिपुत्र आहात आणि न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर तुम्ही बसलेला आहात। हे सरकार जे संविधानाच्या विरोधात एक कायदा आणत आहे जनसुरक्षा कायदा, त्या बाबतीत या सरकारला सांगावं, त्या सरकारला ठामपणे सांगावं की अशा पद्धतीचा कायदा हा महाराष्ट्रामध्ये आणून चालणार नाही। यासाठी संविधान मुद्दामून आज मी या ठिकाणी आणलेलं आहे, कारण या विचाराने आम्ही सर्वजण चालतो आणि या संविधानाचा विचार टिकवण्यासाठी राहण्यासाठी आम्ही सर्वजण नेहमी प्रयत्नशील असतो। धन्यवाद। भाजपचं हे सोयीचं राजकारण आहे। काही दिवसांपूर्वी परप्रांतीयांचा एक मोर्चा झाला, त्याच्यामध्ये अशी चर्चा आहे की त्याला लागणारा जो निधी आहे हा भाजपकडनं देण्यात आला होता। मोर्चा झाला, मोठा झाला, पण तिथं कोणाला थांबवलं नाही। पण जेव्हा मराठी माणसांनी ठरवलं की मराठी अस्मितेसाठी, मराठी भाषेसाठी आपण एक मोर्चा काढावा, कालपासून मनसेचे जे नेते, माजी आमदार आहेत, जे कुठले पदाधिकारी आहेत, नाहीतर जे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, त्यांना पकडण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे। मग याला आपण काय म्हणणार? एका बाजूला तुम्ही परप्रांतीयांना परवानगी देतात आंदोलन करण्यासाठी, मोर्चा काढण्यासाठी, दुसऱ्या बाजूला मराठी भाषेसाठी एक आंदोलन करणारे नाहीतर एक मोर्चा काढणाऱ्या लोकांना तुम्ही जेलमध्ये टाकता। याच्यावरनं कुठेतरी दुटप्पी भूमिका ही सरकारची आपल्याला कळते। एक आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की आम्ही सर्वजण मराठी लोक कोणाला म्हणतो? जे महाराष्ट्रात जन्मलेले आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरून गुजरातवरनं असतील, राजस्थानवरनं असतील, साऊथ नॉर्थ कुठलेही असतील, महाराष्ट्रात जन्मले तरी असतील, नाहीतर अनेक वर्ष महाराष्ट्रात राहतात, पण मराठी भाषेचा अपमान हा त्यांच्याकडनं कधी झाला नाही आणि होणार नाही। मराठी संस्कृतीचा त्या ठिकाणी अपमान होणार नाही, ही मराठी माणसं आहेत। पण आपण जर बघितलं तर मुद्दा काय होता? दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आले काय विषयासाठी? की मराठी हिंदी सक्ती जी पहिलीपासून चौथीपर्यंत केली जाते त्यासाठी हे सर्व लोक एकत्रित आले, एक ताकद उभी राहिली आणि मग सरकारला GR मागे घ्यायला लागला। म्हणजे हिंदी सक्तीच्या विरोधात हा लढा होता, पण भाजपने याला बिहारचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आणि मुंबईचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून याला हिंदी सक्तीवरनं विषय कुठून घेऊन ठेवला? मराठी विरुद्ध अमराठी नाहीतर परप्रांतीय। याचा फायदा त्यांना दोन ठिकाणी होऊ शकतो। एक मुंबई इलेक्शनसाठी जसं विधानसभेमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा केला,
लोकसभेसाठी हिंदू मुस्लिम केला, तसा आता मराठी विरुद्ध मराठी करण्याचा प्रयत्न हा सरकारकडनं केला जातोय. म्हणजे विकास राहिला बाजूला, नोकऱ्या राहिल्या बाजूला, महिला सुरक्षता राहिला बाजूला, शेतकरी राहिला बाजूला, पण फक्त भेदभावाच्या राजकारणावर राजकीय पोळी भाजप बांधण्याचा प्रयत्न करते, फक्त महाराष्ट्रात नाही तर बिहारमध्ये सुद्धा. त्यामुळे ही जी काय भूमिका आहे ही दुटप्पी भूमिका, नाही तर फक्त राजकीय भूमिका भाजपच्या नेत्यांची आता कुठेतरी डोळ्या लोकांसमोर यायला लागलेली आहे. त्यामुळे राज ठाकरे साहेबांना आता भाजपचा खरा चेहरा कळला असेल. येत्या काळामध्ये ते त्या बाबतीत काय निर्णय घेतात हे आपल्याला बघावं लागेल. पण येणारं प्रत्येक इलेक्शन हे डोळ्यात तेल घालून आपल्याला लढावं लागेल मराठी हक्कासाठी, महाराष्ट्राच्या हक्कासाठी. येणारा प्रत्येक इलेक्शन, येणारी प्रत्येक निवडणूक ही डोळ्यात तेल घालून लढावी लागेल असं म्हणतायत रोहित पवार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.